आता कशी गोट्यात आणते बघ तुला. प्रिया, हे बघ, अजिबात नाही चिडायचं. बघ, मी काही झालं तरी अर्जुन सर तुझे मोठे भाऊ आहेत. ते जे काही करतात ते तुमच्यासाठी आणि घरासाठी करतात, हो की नाही? अगं हो, तू त्यांच्यावर नाराज व्हायचं नाही. मी नाराज नाही होते. आमच्या कॉलेजमध्ये कॉलेज फेस्ट, तेच तर सांगत होते. उद्या कॉलेज फेस्टला सरांना यायचं होतं, पण आता नाही येता येणार. त्यांना महत्वाचं काम आलंय. ते उद्या चाललेत पुण्याला. दादा, तू पुण्याला चाललाय? ओके, जा मग. का? म्हणजे काय काय जाऊ जाऊ दे. अगं तेच मी तुला सांगते, इतक्या वेळचं आमचं कॉलेज फेस्ट पोस्टपोन झालंय. असं कसं म्हणजे अचानक? ते काय माहित नाही बुवा, पण आमचे सर म्हणत होते की एक कुणीतरी मोठा स्पॉन्सर आहे आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की पुढच्या वीक पर्यंत पोस्टपोन करा फेस्टिवल. आता तुला काय वाईट वाटून घ्यायची गरज नाही बरं का दादा. बरं झालं मी पुण्याची मीटिंग कॅन्सल नाही केली ते. हो, एनिवे, चीफ गेस्ट मीच आहे ना? हो, त्यात काही बदल नाहीये. पण आता प्रोग्राम उद्या नाही ना, तर तू जा बिंदास मीटिंगला. म्हणजे मी माझ्या बहिणीचं मन न दुखावता पुण्याला जाऊ शकतो, नाही? हॅलो, आल्या? अगं हो, झालाय पोस्टपोन. तेच मी सांगत होते सगळ्यांना. मिस वशिला, नोंद करून ठेवा. हो सर. मिस वशिला, आता कळलं 7.5 लाख रुपये कुठे गेले ते? मला माझ्या कमिटमेंट्स पाळता येतात. जास्त शहाणपणा शिकवायला यायचं नाही. जा. नाही या बोटावरची थुकी त्या बोटावर करून दाखवली ना, तर नाव नाही लावणार सावी. याच्या नाना चिट्टा. थांब, आता तुझी लेवल करते. मामा, तुला मदर मावली कशी आहे सांगायला नकोय. हो, ते काय स्वतःहून काही तुला सांगणार नाहीये, पण तू स्वतः जाऊन पारस, बल्लाळ गुरुजी सगळ्यांना विचार. ती टंगळ मंगळ तर नाही ना करत आहे. हे बघ, मी डॉक्टरांना तर फोन करणारच आहे, पण तू पण जरा भेटलास ना तर बरं होईल. आणि हे बघ, तिच्या 15-20 दिवसांच्या ज्या पण गोळ्या असतील त्या आणून द्या तिला. बर बाई, तू काळजी करू नकोस. मी स्वतः जाऊन सगळ्यांना भेटून येतो आणि गोळ्या बिळ्या सगळं बघतो. मामा, हा? जाताना माझ्या पण घरी जा हा. आणि हे पार्सल माझ्या आईच्या हातात द्या. देणार. तू पण काळजी करू नको. आणि ते दगडूशेठला जाणाऱ्या थाप्याचं काय करणार? अगं इथनच नमस्कार करणार आणि येताना वेळ मिळाला तर जाऊन येणार. आज पण तेच सूर, तीच डीप फिलिंग. आज तर कळलं पाहिजे ह्यो पावा फुंकणारा कोण आहे ते.
रातराणीच्या फुलाचा सुगंध आम्हाला लईच आवडतो, पण कधी जेव्हा ती रातराणीची फुलं आम्ही प्रेमानं चुरगाळतो ना, ऑर्डर नाही काय नाही आणि डायरेक्ट आवडता मेनू ताटात, सज्जन माणसानं करायचं काय? गाल पुढे करायचा आणि सनकन गालावर शिक्का उठवून घ्यायचा. ए, तुला पहिल्याच भेटेत सांगितलं होतं, बाईनं जोर दावायचा नसतो, श्वासायचा असतो. मामाचा माणूस, मिठाई, लक्षात आहे ना? अजून तो तिकडच आहे. करू का फोन? फोन करू का? हे बघ, बघतोच आहे ना, तुम्हाला भेटल्यापासून फक्त बघतोच आहे. अहो एवढ्या रातच्याला कुणाकडे आला होता? ते आता इथं कोणतरी पावा वाजवत होतं म्हणून मी आले. हाय का आता तारा? अहो तुम्ही फकस्त हो म्हणा, पावाच काय अख्खा ऑर्केस्ट्रा वाजून दाखवतो. हो नाही, पण मला नाही आवडलं हे. ह्याला काय अर्थ आहे? अहो भेटायचं होतं तर आधी सांगायचं ना. ह्याच लपून छपून बरं दिसतंय वे. हं? नाही, आम्हालाच भेटायला आला होता ना. मी बँड मी पण वाजवू शकते हं. उगाच माझी खिट्टी नको सारखं. ए, आपली स्त्री कडक, डोक्यानं आहे भडक. आपल्या वाट्याला जाशील ना खर्चाटून निघशील. नादाला लागायचं ना, लक्षात ठेव. बाबांनो, अरे तुमचं काय चाललंय? अरे आता इथे तुम्हाला कोणी बोलताना पाहिलं तर अवघड होऊन बसाल. अरे काही कळतंय का तुम्हाला? सावी, तू काय करते इथे? ते मी काय नाही, सहजच पाय मोकळे करायला म्हणून आले होते, तर मांजर आडवा आलं. ए, एकदम गप बसायचं. अरे बाबांनो, आता ही वेळ एकमेकांवर दात वोट खायची नाहीये. ज्या माणसाला ठेचण्याचा इडा आपण उचललाय त्याच्यावर लक्ष द्या. हिला सांगा. आहेत का अजून तुमचं ते चालूच आहे का? एकदम गप बसायचं आणि तुमच्या दोघांच्या पण तोंडाला ना लगाम घालायचं. हा, ए सावी, अगं तुला अर्जुनच्या डोळ्यातलं काजळ चोरायचंय, लक्षात आहे ना? आणि बलराम, तुझ्या मनात असो नसो, पण आपल्याला सावीला मदत करावीच लागल. आतापर्यंत ज्याने आपल्याला जेरी सांडलंय, आता आपण त्याला जेरी सांडू. पण हे कधी होणार आहे? जेव्हा आपण एकत्र येऊ. चला, मिळवा हात. राम, हात दे. सावी, बरं, हे घे. आवरा बर का तुमच्या वळूला. वळूला एक गोड आहे ग. बलराम, गप. ब्राईक, अर्जुन उद्या पुण्याला चाललाय. हो माहितीये. तुला एवढंच माहिती आहे, पण तो पुण्याला चाललाय आणि त्याच्या बरोबर तुला जायचंय हे कुठं माहिती तुला? मी कशाला? तू सेक्रेटरी आहे त्याची. म्हणून काय झालं? सतत काय मागे मागे? सेक्रेटरी आहे म्हणून काय खिशात घेऊन फिरू तिला? हे बघ, तिने यायची काही गरज नाही. माझं मी बघतो काय ते. त्या फडकेशिवाय तर तुझं पान हलत नव्हतं. कारण तो फडके होता. तिचं काय आहे? हे बघ, ते आम्हाला काही माहित नाही, पण सावित्री तुझ्या बरोबर असेल ना तर आम्ही निश्चिंत राहू. अरे तुला काय हवं नको ते बघायला कोणतरी हवं ना, का आता आम्ही येऊ तुझ्या बरोबर? ते एक वेळ चालेल, ती नको. आम्हाला नाहीये जमायचं.
दीपकराव एकतर रजेवर गेलेत. सगळी कामं शाली आणि नंदावर पडतील. कृष्णाई, हे बघ, लोक आहेत मदतीला. तू त्यांचं उगाच पॅम्परिंग करतेस. असं बर, तुझी बायको आली ना की बघूया तू तिला किती कामं सांगतोस ते. अगं कृष्णाई, कोणता विषय कुठे नेतेस तू? नकोय ना हा विषय आता. मग सावित्रीला सोबत घेऊन जायचं. कृष्णाई, अगं कृष्ण, पण तो का नेईल मला बरोबर? कारण ताईकडे चावी लावली आहे. ताईचे शब्द नाही टाळायचा तो. अर्जुन सर, घाबरत नाही त्याला? उगा आला तर डोकं फुटल म्हणून म्हणतोय. बसली किल्ली. आले विश्वंभरच्या मना. हा बोला सर. उद्या 5:30च्या बसचं बुकिंग कर. ही बस 9 पर्यंत पोहोचेल पुण्यात. बसचं बुकिंग करायला सांगतोय? हो का? बरं बरं. मी साधारण 8-8:30ला इथून निघेन. कळलं का? मला सगळं पेपरवर आपल्या मीटिंगच्या अगोदर रेडी पाहिजे. आपली मीटिंग 12:30 वाजता चालू होणार आहे. पोचा तिथं. हो सर. गुड नाईट. मला बसने यायला सांगतोय. जशी देणावळ तशी धुनावळ. अगोदरपासून जर प्रेमानं वागली असती तर आता त्याच्याबरोबर गेली असती. म्हणून सांगत होतो की प्रेमानं वाग, प्रेमानं वाग. आम्ही प्रेमाच्या पाट्या घेऊन हिंडायलोय खरं. गेलावा थापूच देत नाहीत काय माणसं. ही पालच्या गाड्यावर पाणी. तुमच्या दोघांची पण टाळकीने मी गोदावरीत बुडवून आणलं. आधी सांगून ठेवतो, एकदम काप. आणि सावी, आता तुला जे काही छक्के पंजे करायचे ना ते कर. आता बसने जातेस ना, जा. पण येताना त्याच्याच गाडीत त्याच्याच बाजूला बसून आली ना तर मानेन तुला. सावे आलीस? काय ग, गावला का तो बासुरीवाला? इथं माझाच बँड वाजलाय. उद्या सकाळी बुडाला पाय लावून जायचंय पुण्याला. म्हणजे आता मरमरत मी बस पकडायची आणि ह्याने यायचं आरामात गाडीनं. गोरा गोमटान कपाळ करवंटा कुठला. चमके, ही माझी व्हॅनिटी बॅग कुठे आहे ग? थांब आणून देत. कौठेकर, अब देख के तू सावी के जलवे, पकड़ेगा मेरे तलवे. यशस्वी व्हा. काय झालं कृष्णाई? हे असं तुटक तुटक का वागतेस सकाळपासून? कारण काय आहे तुला माहितीये? हे बघ कृष्णाई, मी मिस सावित्रीला पुढं पाठवलं कारण मीटिंगच्या आधी काही कामं होती, ती पूर्ण होणं गरजेचं होतं, म्हणून पाठवलं. पण गाडी पाठवली असती तर काही बिघडलं असतं का? असो, त्याबद्दल आता बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. तुझी मीटिंग यशस्वी होऊ दे. मी निघतो. मोठ्या पैसे मी निघतो. काय लागलं तर मी माझी मुलगी सुवर्णलताला काल सांगून ठेवलंय सगळं. तुम्ही कुठे चालला दीपक? अरे काल त्यांनी सांगितलं होतं ना, त्यांना पुण्याला जायचंय दगडूशेठच्या दर्शनाला. आम्ही परवानगी दिलीये. आता तू असं बघून घाबरवू नकोस त्यांना. घाबरवत नाहीये, विचार करत होतो. गाडीत प्रवासात झोपत नाही ना तुम्ही? अहो, प्रवासात आपण झोपतच नाही. मग ठीक आहे, मी पुण्याला चाललोय, चला माझ्यासोबत. नाही म्हणजे नाही
जमणारच नाही ते, शक्यच नाही. नको. का? अहो तुम्ही मालक, मी घरगडी कसं दिसतंय ते, घाबरायला होते. काय दिसायचं आणि घाबरायचं त्यात? लास्ट वीक माझ्या मित्राचा कुत्रा न घाबरता आला माझ्यासोबत. अर्जुन, अगं नाही, त्यांना सांगत होतो, घाबरायचं काय त्यात, माणूस आहेत ना ते. दीपक, पुण्याला यायचं असेल ना, गाडीत जाऊन बसा, नाहीतर सुट्टी कॅन्सल. बाईसाहेब, मी गाडीत बसतो. काय झालं साहेब? तुम्ही इथं आल्यापासून मला सतत असं वाटतं की मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. पाहिला? ओळखलं वाटतंय ना मला. काय म्हटला? तुमच्या कानांना काही प्रॉब्लेम आहे का? नाही. मग तुम्हाला कळलंय काय म्हटलंय ते? काय म्हणालो मी? इथं आल्यापासून तुम्हाला असं वाटतंय की मला कुठंतरी बघितलंय. पिक्चर मध्ये बघितलं असणार साहेब. अहो काय बोलताय तुम्ही? अहो मी पूर्वी एक्स्ट्रा म्हणून काम करायचो ना पिक्चर मध्ये. कुंकुमाचं भाग्याचं बघितलंय? सवत माझी लाडकी. हिट पिक्चर. गोंधळ झाला धोत्रात आणि बातमी आली पेपरात. माझ्या 3 एंट्री होत्या साहेब. मी सिनेमे बघत नाही, पण चेहरे विसरत नाही. आठवेल, कधीतरी आठवेल. मला एक सांगा, तुम्ही घरगुती खानसाम्याची कामं सोडून वाढदिवस, लग्न समारंभ, फंक्शन्स वगैरे करता का? थांबा 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 थांबा. अहो 1 मिनिट, गाडी तर थांबू दे. अहो नाही, ते गल्दी मागायचं आहे ना, तुम्ही इथंच थांबा, मला इथंच उतरायचं. थांबा 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 थांबा. अहो 1 मिनिट, गाडी तर थांबू दे. अहो नाही, ते गल्दी मागायचं आहे ना, तुम्ही इथंच थांबा, मला इथंच उतरायचं. गल्दी मागायचा तुझी नव, म्हणून ओरडलो. येतो साहेब. 1 मिनिट. काय साहेब, काय झालं? दीपक, तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. कसलं काम साहेब? चाललाच आहात तर श्रीमंत दगडूशेठला माझ्या वतीने नमस्कार करा. खरं तर मी चालू असतो, पण मला एका कामानिमित्त जावं लागतं. साहेब तुम्ही गेला देवाला काय आणि मी काय गेलो काय, सगळे एकच, देवाकडेच जायचं ना. आणि नमस्कार काय साहेब, मी तिथं जाऊन तुमच्यासाठी प्रदक्षिणा घालतो, साष्टांग दंडवत बी घालतो. एवढं करण्याची गरज नाही, मनापासून नमस्कार केला तरी चालेल. बरं साहेब, येऊ साहेब. अजून एक, अभिषेक सांगा. चला मी निघतो. धन्यवाद साहेब. मायला, अरे काय प्रश्न विचारते का काय विचारते, पाक घाम सोडला नव्हे ना, आज गावरच असतो. चमके, हा चमके बोल के. हॅलो मामा, पोचला का घरी? काय वाईवरनं सातारा झालं नव्हे सगळं. म्हणजे अरे पण ते पुण्याला जायची तर थाप होती ना, तू घरी गेलाच नाही का? अगे काय सांगायचं तुला, या राशीत माझ्या यो अर्जुन नावाचा शनी लागलाय की नाही, सरळ पुण्याला आणून सोडलाय बघ. आता आलोय तर गप जाऊन पहिला दगडूशेठचं दर्शन घेतो, नाही तिथं बी यो पैलवान पोचलेला असायचा. ऐक.
हॅलो वेलकम टू ब्लू क्रायस्टल सर. हॅलो मॅम, वॉज एनीबडी आस्किंग फॉर मी? नो सर. माझी सेक्रेटरी आली होती का? मिस वशिला नाव तिचं. ओ सॉरी, त्यांचं नाव मिस सावित्री आहे. नो सर, आत्तापर्यंत तर कुणीच नाही आलंय. थँक्यू. मिस वशिला, आता तुम्हाला फायनल टाटा.